आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे पुरस्कार सोहळा खासदार श्रीमंत शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत रंगणार. 12 एप्रिल रोजी होणार पुरस्कार वितरण. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ही जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची शिखर संस्था आहे. या संस्थेच्या वतीनं वर्षभर वैद्यकीय उपक्रमांसह चर्चासत्र, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम राबवले जातात. असोसिएशनच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त फुलेवाडीतील हॉटेल राहुल डिलक्समध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये KDGPA धन्वंतरी पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला जाणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अशोक रणदिवे, कार्याध्यक्ष डॉक्टर संजय केटकाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 12 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता फुलेवाडी मेन रोडवरील हॉटेल राहुल डिलक्समध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी खासदार श्रीमंत शाहू महाराज आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात 15 डॉक्टरांना KDGPA धन्वंतरी पुरस्काराने सन्मान केले जाणार आहे. त्यामध्ये करवीरमधून डॉक्टर शिवाजी मगदूम, पन्हाळ्यातून डॉक्टर नितीन माने, शाहूवाडीतून डॉक्टर सुभाष पाटील, हातकणंगलेतून डॉक्टर राजेश कुंभार, शिरोळमधून डॉक्टर सुहास कांबळे, गडहिंग्लजमधून डॉक्टर किरण खोराटे, चंदगडमधून तालुक्यातून डॉक्टर सुभाष पाटील, आजरा तालुक्यातून डॉक्टर प्रवीण निंबाळकर, भुदरगड तालुक्यातून डॉक्टर सचिन सुतार, राधानगरीतून डॉक्टर अमित काळवेरे, गगनबावड्यातून डॉक्टर शरद पाटील, कागलमधून डॉक्टर रवींद्र मगदूम, निगवे खालसामधून डॉक्टर बाबुराव पाटील, पुनाळमधून डॉक्टर श्रीनिवास चोपडे, सांगरोळमधून डॉक्टर प्रकाश पाटील यांचा समावेश आहे. तर बालिंग्याचे ज्येष्ठ डॉक्टर वसंत पाटील यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. त्याशिवाय डॉक्टर राजकुमार पाटील, डॉक्टर बदरुद्दीन मनेर आणि डॉक्टर प्रिया पाटील यांचा विशेष सन्मान होणार आहे, अशी माहिती डॉक्टर अशोक रणदिवे यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील देसाई, सचिव डॉक्टर मनेर, खजानीस अनिल कांबळे, माजी अध्यक्ष डॉक्टर सरदार पाटील उपस्थित होते. महावृत्त न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मुळे. 12 एप्रिल रोजी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि अष्टराधा यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही एक कॉन्फरन्स घेतो आहे. या कॉन्फरन्ससाठी माननीय आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज उपस्थित राहणार आहेत. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टरांना आपल्या वैद्यकीय ज्ञानामध्ये भर घालणं किंवा त्यांचं ज्ञान अद्ययावत करणं, याबरोबरच जे आमच्याकडे तळागाळात काम करणारे डॉक्टर आहेत, खेडोपाडी, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, या लोकांना कुठंतरी एक सन्मान मिळावा म्हणून प्रत्येक तालुक्यातून एक वैद्यकीय एक धन्वंतरी पुरस्कार प्राप्त डॉक्टर आम्ही निवडलेले आहेत आणि त्यांचा सत्कार त्या ठिकाणी करण्यात येणार. या असोसिएशनच्या याच्यासाठी सर्व तालुक्यातून जेवढ्या तालुका संघटना आहेत, तर जवळजवळ 30 ते 35 संघटना आहेत. त्या 30 ते 35 संघटनांच्या थ्रू आम्ही त्यांचे नॉमिनेशन घेऊन त्यातून हे सिलेक्शन केलेलं आहे कमिटीमार्फत. आणि या कार्यक्रमाला सुद्धा जे असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत, पूर्ण चंदगडपासून आपला शाहूवाडी असेल किंवा आपल्या हातकलंडीपासून ते गगनबावडा असेल, तर ह्या तालुक्याचे जेवढे पदाधिकारी आहेत यांनाच फक्त निमंत्रित केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी जे माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण होणार आहे. आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आपले माननीय शाहू छत्रपती शाहू महाराज असणार आहे. आणि या पुरस्काराच्यामध्ये आम्ही एक ठराविक ज्यांनी कसं विशेष कामगिरी केलेली आहे, ज्यांची निवड झाली असे 3 लोकांचे पण सत्कार आहे. आणि याच्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार म्हणून डॉक्टर वसंत बापूसाहेब पाटील यांची निवड करण्यात आली. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.